त्याला नेता आणि कार्यकर्ता म्हणून नाही काम करायचं, एक आपण सहकारी आहोत सगळेजण, खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करायचं. त्याच्यामुळं सगळ्यांनी बिंदास राहा. ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण आपल्या आपल्या पद्धतीने करू, थोड्या टप्प्याटप्प्यात करू. पण कोणतीही गोष्ट करत असताना आपण एखाद्या म्हणजे कार्यालयात जातो किंवा तर आपण आपल्या पद्धतीने थोडंसं प्रेमळ राहून त्या गोष्टी केल्या पाहिजे. कोणतीही गोष्ट जब दोस्त बना के काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यों, एक डायलॉग आहे. त्याच्यामुळं दोस्तीने काम करायचे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी थोड्याफार आपली सत्ता नाही आहे, आपल्या गोष्टी आपल्याला आपण थोडंफार मागे पुढं करायचं, पण याचा अर्थ असा नाही की आपण कामच नाही करायचं. आपली कामं पण 100% होणार आहेत इथून पुढच्या काळात. आणि आपण, मी तुम्हाला सांगितलं, आपण टीम वर्कने काम केलं तर 100% काम होणार. तुम्ही कोणीतरी एकटं गेलं काही केलं तर काम होणार नाही. टीम वर्कने काम करा, कसंही काम असू दे, कितीही काम अवघड असू दे, 100% काम होणार आहे. त्याच्यामुळे बिंदास राहा. पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्र मिळून काम करू आणि आपल्याला यश हे नक्की आहे. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये आता काय फार तर म्हणजे 29 तर सोडून द्यायचं आपण, कारण का ती आचारसंहिता आपल्याला राहिलेत आपल्याला 1.5-2 वर्ष आमदारकीसाठी म्हणा किंवा आपल्या आता जिल्हा परिषद आहे, या सगळ्या गोष्टी. तर आतापासूनच आपण कामाला लागूया. आता आपण एक हळूहळू सगळी कार्यालयाची भेट घेऊन सगळ्या गोष्टी आपण सेटल केल्या. तर मग आपण तालुक्यांची मीटिंग लावणार आहोत. आपल्याला नियुक्त्या करायच्या आहेत नवीन अजून. आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये ही म्हणजे जी आपली अगोदरची कमिटी होती ती बरखास्त होणार आहे आणि नवीन आपण परत नेमणार आहे. तर त्याच्यातले काही जुने राहतील, काही नवीन राहतील. तर ते आपण बघू काय करायचं काय नाही. त्यावेळेस आपण सगळ्यांचं मत घेऊ, तालुक्याला जाऊ, तालुक्याला मीटिंग घेऊ. सगळ्यांचं मत घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट होणार नाही. मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला ही गोष्ट सांगतो. म्हणजे मी जिल्हा अध्यक्ष आहे आणि म्हणून मी माझ्या फेवरमधला माणूस करेल असं कदापि होणार नाही. ही मी तुम्हाला माझ्याकडनं एक गॅरंटी त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो. जे करायचं आपल्याला ते सर्वांच्या मताने जे होईल ते आपल्याला करायचं. म्हणजे तिथे असा अजिबात तुम्ही डोक्यात पण आणू नका की याच्या फेवरचा हा आहे म्हणून होईल, त्याच्या फेवरचा तो आहे म्हणून तो होईल, असं कधी होणार नाही. बाकी आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण एक याच्यात चर्चा करू आणि मग तशा आपण एक घेऊ. काय विषय काय नाही.